हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणातनी आपल्याला बदल पाहायला दिसत आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं, की पाऊस पूर्णतः उघडणार म्हणजे पाऊस येणारच नाही. परंतु काही मोजके भाग सांगितले होते. त्या भागामध्ये पाऊससुद्धा आपल्याला पाहायला दिसला. परंतु हं. आता उघडीप चांगली शेतकऱ्यांना मिळाली आहे. फक्त मोजक्या भागातनी ढगाळ वातावरण होत आहे. हं, हं. परंतु सर तुम्ही सांगितलं होतं, की थंडीमध्ये वाढ होणार हं, हं. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला थंडीमध्ये वाढ चांगली पाहायला दिसत आहे. हो. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आपले अंदाज सुद्धा सुद्धा आवडत आहे. तर बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते, की सरांपासून पुढील 10 दिवसाचा अंदाज घ्या. म्हणजे पुढील 10 दिवसामध्ये काय परिस्थिती राहणार? ढगाळ वातावरण होणार का? थंडी कशी राहणार? तर याबद्दल सर तुम्ही शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्की ढगाळचं वातावरण खूप होणार आहे हो, आणि तारीखेची 6 आहे. 6, हो. 7 असणार आहे. हां. पावसाची शक्यता यामध्ये नाहीये. बारीक-सारीक चितोड्याला पाऊस म्हणता येत नाहीये. हो. आणि विषय असा येतोय, की आता आज व्यवस्थित ऊन पडलेलं आहे. बरोबर. पण ज्या वाऱ्याची दिवशी सांगितली त्या पद्धतीने वारे पण वाहतात. वारे ज्या दिवशी जोराने वाहतील ना, त्याच्या 3 दिवसामध्ये ढगाळलेलं वातावरण पण होत आहे. हो. ते आता आपल्याला पाहायला मिळतंय. तर आता खरं तर असं कुठलंही अपडेट नाही जे शेतकऱ्यांना चिंतेत टाकेल. फक्त हेच ढगाळलेलं वातावरण, वातावरणामधले मोठे-मोठे बदल, लालसर आभाळ होणं, दिवसभर असं अंधुक वातावरण राहणं, हे गोष्टी होत राहणार आहे. पण आता 2-3 दिवस तरी सोलर पॅनल व्यवस्थित चालेल. बरोबर. 6 तारखेचा विषय असा आहे, की जे सोलरवरती पाणी भरताय बरेचसे शेतकरी, त्यांचं ते चालणारच नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ना, तर हे 2-3 दिवसात चान्स आहे, त्यात भिजून घ्या. हो. आणि 6 तारखेचं वातावरण हे काही ठिकाणी 5लाच म्हणजे परवाच्या दिवशीच आगमन करणार आहे. सांगली, सोलापूरच्या ठिकाणी दुपारनंतर किंवा दिवस मावळता. बरोबर. पण 6 तारखेचं वातावरण हे सकाळपासूनच जसं दिवस निघेल तसं अंधूक पाहायला मिळेल. हं. आणि याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरसह पुणे, सोलापूर, सांगली, कर्नाटक बऱ्याच ठिकाणी तर विदर्भ, मराठवाडा संपूर्णतः ढगाळलेल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळणार आहे. हो. ठीक आहे. हं. आणि याचबरोबर 7 तारीख बी तशीच आहे. 30ला ढगाळलेलीच आहे. हो. त्यानंतर 7 तारखेला काय होईल थोडंसं असं मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रात, विदर्भात काही ठिकाणी निव्वळ असं पावसाचे पण ढग येतील. पाणी पडणारे जे असतात ना ते येतील. पण थंडीमुळे त्याचं डेव्हलपेशन इन्सेंटिव्हिटी खूप कमी दिसते मॉडेलनुसार. पण हो. घाबरण्यासारखं काही नाही. 8 तारखेला परिस्थिती परत नॉर्मल होऊन जाईल. म्हणजे काही ठिकाणी 2 दिवसाचा प्रश्न तर काही ठिकाणी 3 दिवसाचा प्रश्न आहे आभाळाचा. हं, ती हं. पण नॉर्मल होऊन जाईल. हो. आणि थंडी जी आहे ती निरंतर चालणार आहे. फक्त 6, 7, 8, 9ला थंडी थोडी कमी झाल्यासारखी वाटेल हं. आभाळामुळे. हां, हां, हां. हां. आणि बाकीची माहिती असं सांगण्याचा प्रयत्न करतोय मी, की तुम्हाला जे काही अंदाज आहे, जे काही अपडेट आहे, जो काही लाईव्ह आहे, तो आपल्या लोकेशनला आपण डायव्हर्ट केलेला आहे. तिथे हो. आपण लाईव्ह पाहू शकता. आणि बरोबर. तुमच्या चॅनलवरती किंवा इतरांच्याही चॅनलवरती आपले अपडेट कायम राहतीलच. हो, हो. ठीक आहे. बाकी आता विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार जर पाहिलं तर वातावरणासंदर्भात बघा पाऊस तर महत्त्वाची जी काही घटक आहेत त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की थेंब मोठा किंवा जाडसर आभाळ येणं अशा प्रकार देखील पाहायला जरी मिळाले तर ते किरकोळ अपवाद म्हणायचा काही भागामध्ये. आता सध्या बघितलं आपण तर चक्रीवादळामुळे दक्षिण भारतामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे. श्रीलंकासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हं. हजेरी लागलेली आहे. पण बरोबर. त्याचेच परिणाम इकडे पाहायला मिळतात जे आपल्या महाराष्ट्रामध्ये वगैरे भागांना. आता हो. मागे 2 दिवसापासून आभाळ पाहिले. 2-3 दिवस क्लिअर वातावरण पाहाल. परत 2-3 दिवसानंतर आभाळ वातावरण पाहाल. हे होत राहणार आहे प्रत्येक 4 दिवसाला, 8 दिवसाला. कुठलाही अपवाद, कुठलाही मेसेज, कुठलाही मोठा पावसाचा संकेत आपण दिलेला नाहीये. बरोबर. आणि डिसेंबर शेवटपर्यंत शेतकऱ्यांना खर्चिक वातावरण राहणार आहे. म्हणजे धुळीचा परिणाम वगैरे गोष्टी होणं, तर असं साहजिक आहे. परत हो. आपण या संदर्भात आपल्या ॲप्लिकेशनमध्ये WD संदर्भात म्हणजे मार्च, एप्रिलच्या काळामध्ये पाऊस देखील सांगितलेला आहे. तो अवकाळी पाऊस आहे. सध्या तरी मॉडेलनुसार गुजरात, MP, उत्तर भारत आणि त्याचनुसार महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर पूर्व विदर्भ, उत्तर विदर्भ, त्यानंतर खानदेश एरियामध्ये मोठी प्रमाणामध्ये पावसाची शक्यता उन्हाळ्यात पण दिसते आहे. हं, हं. त्याबद्दल आपण पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये व्यवस्थित बोलूयात. बरोबर सर. आणि हं. सर या वातावरणामध्ये आपल्याला थोडा फक्त एवढा बदल पाहायला दिसत आहे, की म्हणजे हवेचा जो वेग आहे ते प्रचंड वाढलेला आहे. हो, नक्कीच. आता हवा ज्यावेळेस वाढते ना, त्यावेळेस 3 दिवसानंतर आभाळ काढतेच हो. आणि तेच आभाळ तुम्हाला 6 तारखेला पाहायला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये खरं तर पावसाची शक्यता नॉर्मली आहे. नाहीच म्हटलं तरी चालतंय. पण आपण पाऊस सांगतच नाही याच्यामध्ये सुद्धा. हो. कारण की थंडीमुळे ती इन्सेंटिव्ह होणारच नाहीये. बरोबर. पण पाऊस पडला तो फायदा राहील, नाही पडला तर धुळीचा परिणाम पाहायला मिळतोय. आता बरेचशी पिकं आहेत सध्या जोमात दिसतायत. अनेक पिकं आहेत जोमात दिसतायत. पण कांद्यासारख्या पिकांना, द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना थोडं खर्चिकीली वातावरण राहत आहे. आता टरबूज पिकाविषयी आणि अन्य पिकाविषयी माहिती आपण औषधं वगैरे सगळे सांगणं सुरू केलेलं आहे हो. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. शेतकऱ्यांना बरोबर. ते ॲप्लिकेशन जर माहीत नसेल तर तोडकर हवामान अंदाज Instaवरती जा. तिथे तुम्हाला एक स्पेशली व्हिडिओ दिलाय कसं डाउनलोड करायचं कसं ॲप्लिकेशनचा कोर्स देखील जॉइन करायचा आहे. आणि बरेचसे यूट्यूबर आहेत, बरेचसे रील स्टार आहेत, बरेचसे अनेक सोशल मीडियावरती आपला प्रभाव टाकू पाहत आहेत.
तर एक कुठलं माध्यम निवडसाल तर हवामान अंदाज एक माध्यम निवडू शकता. तुम्हाला त्या पद्धतीनं परफेक्ट केलं जाईल आणि त्याचा सगळा कोर्स आपण थोडा कमी पैशामध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून तुम्हालाही अडचणी येणार नाहीत. पण बरोबर. त्या कोर्समध्ये तुमचं चॅनल कसं व्हायरल करायचं, तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतात. बरेच जण चॅनल वगैरे काढतात, पण ते व्हायरल करण्याचे ट्रिक माहीत नाहीत. ते आपण तिथे प्रोव्हाईड करणार आहेत. सर्वप्रथम आपण 1-2 महिने कोर्स हा शेतकऱ्यांना शिकवणार आहेत. कसा अंदाज काढलेत मी, कसं गारपिटीचा अंदाज दिला मी, कसा आभाळ निघतं, कसं धुळीचं संकेत सांगितलं जातं, कसे ढगांचे प्रकार असतात, हे सगळं त्याच्यामध्ये डिटेलिंग सांगितलं आहे. बरं ठीक आहे. नंतर तुम्ही पूर्णपणे शिकला आहात, तर त्यानंतर तुम्हाला चॅनल बनवून ते व्हायरल कसं करायचं, हे पण ते ट्रिक आपण तिथे माध्यमातून सांगणार आहोत. बरोबर आहे सर. हं, बरं सर, आता तुम्ही जे तारीख सांगता 5, 6 आणि 7 तारीख. हं. तर या मग कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला वातावरण पाहायला दिसेल समजा ढगाळ वातावरण? एक्झॅक्टली जर सांगायचं झालं तर ढगाळलेलं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे हं, आणि हं. जिल्ह्यानुसार सांगायचं झालं तर थोडं अधिक प्रमाणात अकोला, अमरावती चालेल. बाकी हो. संपूर्ण जिल्ह्यात हे वातावरण ढगाळलेच आहे. हां. 6-6 दिवसाची जेवढी काही 11-10 घंटे सूर्यदर्शन आपल्याला पाहायला मिळते नॉर्मली. हो. 6 तास ते 8 तास चांगलं पाहायला मिळते आता 2-3 दिवसामध्ये. हं. ते फक्त त्या काळामध्ये 6 आणि 7 ला खूपच नॉर्मली पाहायला मिळणार आहे. असं अनलुक ब्लरमध्ये एखाद्या गाडीच्या काळ्या काचातून पाहिल्यासारखं सूर्य पाहायला मिळतो. म्हणजे हो. सोलर सिस्टीमला 2 दिवस अडथळे आहेत 6 आणि 7 ला. हां, त्यात हां. मराठवाडा अग्रेसर आहे. परभणी जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड परिसर, हिंगोली, वाशिम सुद्धा बऱ्यापैकी आहे, यवतमाळ जिल्हा. हो. इकडे जर बघितलं आपण पश्चिम विदर्भामध्ये तर जालन्याचे बरेचसे अहिल्यानगरसह मराठवाड्यातल्या जवळपास एकंदरीत संपूर्ण जिल्हे म्हणले तरी चालतंय. बरोबर. आणि पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे परिसर आहे, नाशिक जिल्हा आहे, सांगली, सातारा, धाराशिवचा पण समावेश आपण केलेलाच आहे. धुळे, नंदुरबार, शहादा पण आहे. ठीक आहे. हो. अशा प्रकारे संपूर्ण जिल्हे एका पाठोपाठ एक एका दिवसामध्ये कव्हर अप होतील. इतकं मोठं ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे. बरोबर सर. बरं हं. सर, मग पुढे चालून काही गारपिटीची वगैरे शक्यता राहणार का? हे बघा, शक्यता गारपिटीची पुढे चालून उन्हाळ्यामध्ये मॉडेलनुसार तर आपण पाहिलं ना अभ्यासामध्ये तर बरेचसे जिल्हे कव्हर अप दाखवतो त्याच्यामध्ये. हो. पण ते कमी होण्याची शक्यता दाट आहे. कारण की थंडीचा जर आपण शेड्यूल पाहिलं ना, तर ते इंटेन्सिटी कमी होण्याचा अंदाज आहे. तो अंदाज लाँग टर्म आहे. त्यात जिल्हे पण कमी होऊ शकतात. पण बरोबर. सध्या मॉडेलनुसार जर आपण जिल्हे पाहिले ना, तर त्याच्यामध्ये बुलढाणा जिल्हा थोडा अग्रेसर वाटतोय खामगाव एरिया. हं, जो हं. मागील सुद्धा वर्षी होता काही वर्षापूर्वी सुद्धा, 2 वर्षापूर्वी सुद्धा हो. आणि गेल्या वर्षी पण राहिला होता. तर बरोबर. त्यामध्ये नंतर इकडे नांदेड पट्टा सुद्धा मॉडेलनुसार हदगाव साईड हे दिसत आहे. पण हं. हे जिल्हे आणि हे तालुके कमी होणार आहेत. हे वाढण्याची शक्यता कमी दिसते. त्यामुळे आतापासूनच तुमच्या पिकांमध्ये फेरबदल करावा किंवा पिकांची आता काही जण शेतकरी उन्हाळ्यातली पिकं घेऊ पाहतायत. पण त्या परिणाम होऊ शकतो ह्या अंदाजामुळे. त्यामुळे त्या अंदाजाबद्दल स्पष्टता आपण देत नाही आता सध्या ॲप्लिकेशनशिवाय. बरोबर आहे सर. हं. तर ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्कीच.